स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? येस सर. ओके ओके ठीक आहे. आता आपण एक मार्कशीट इथं तयार करून ठेवली आहे. तर आपल्याला या मार्कशीटला थीम द्यायची एक वेगळी. तर इथं थीम म्हणून पहिला ऑप्शन आहे थीम्स. हा तर हा कसा द्यायचा इथे दाखवतो मी. आपण जर नॉर्मली सिलेक्ट केली शीट आणि थीम द्यायला लागलो तर त्यावेळेस आपलं फक्त फॉन्ट चेंज होताना दिसते तुम्हाला, पण हे बाकीचे थीम वगैरे काहीच अप्लाय होत नाहीये. तर ती ज्यावेळेस थीम द्यायची असेल त्यावेळेस होम मधून आधी त्याला इथं हेडिंग 1 हेडिंग 2 किंवा बाकीचे काही हे आहेत फॉर्मॅट, हे फॉर्मॅटिंग लावल्यानंतर ती हेडिंग चेंज होताना तुम्हाला दिसते. मी स्टार्टिंगला आता या पहिल्या रोला वेगळी स्टाईल देतोय, इथं फॉर्मॅट देतोय. आता हा फॉर्मॅट आपण दिल्यानंतर इथून पेज लेआउट मध्ये गेल्यानंतर थीम तुम्हाला चेंज होताना दिसत असेल. इथं फॅसेट ग्रीन आहे, इथं ब्ल्यू, इथं वेगवेगळ्या कलरच्या ज्या थीम आहेत त्या थीम चेंज होताना तुम्हाला दिसत असतील. याच्यासाठी थीमचा यूज करतो आपण. सेम तसंच कलर्स जे आहेत, आपल्याला शीटचे वेगवेगळे कलर जे चेंज करायचे असतील तर इथं वेगवेगळे कलर्स दिलेले आहेत. तर ते आपण इथून कलर्स मधून कलर चेंज करू शकतो. जसं होम मध्ये आपण जे बघितलेलं आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग किंवा फॉर्मॅट एज टेबल आहे, तसंच सेम पेज लेआउट मध्ये हे कलर्स आपण चेंज करू शकतो. त्याच्यानंतर होम मध्येच हे फॉन्ट आहेत दिलेले, तेच फॉन्ट इथं पण आहेत, इथून पण आपण फॉन्ट चेंज करू शकतो. वर्ड मध्ये तुम्ही मार्जिन शिकलाय, पण वर्ड मध्ये ज्यावेळेस मार्जिन आपण बघतो त्यावेळेस एका पेज वरती मार्जिन आपल्याला दिसते, पण इथं जर मार्जिन आपण चेंज केली, इथं आता नॅरो केलेली, तर हे दिसत नाहीये इथं. तर ती मार्जिन आता इथं मी नॅरो सिलेक्ट केली पण इथं दिसत नाहीये. इथं फक्त ही लाईन आलेली दिसते छोटी प्रिंटसाठी. पण ज्यावेळेस प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये जाऊन बघितलंय त्यावेळेस इथं ही मार्जिन दाखवते. आपण इथं बघूया. हा जो ब्लँक स्पेस आहे, व्हाईट स्पेस, त्याला मार्जिन म्हणतात. आता ही मार्जिन आहे, तर इथं नॅरो केल्यानंतर हा कमी डाटा आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित दाखवत नाही. थोडा आपण डाटा वाढवून घेऊ. ओके, हे आता नॅरो मार्जिन इथं कमी झालेलं दिसत असेल तुम्हाला. जर नॉर्मल केली, नॉर्मल केल्यानंतर प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये इथं मार्जिन दाखवते आणि त्याच्यानंतर ही नॉर्मल मार्जिन झाली. आणि जर नॅरो किंवा वाईड केली आपण, आता इथं नॅरो करून दाखवतोय मी, तर प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर इथं कमी झालेलं तुम्हाला दिसत असेल साईड मार्जिन. तसंच टॉप बॉटम किंवा लेफ्ट राईट असे मार्जिन कमी करण्यासाठी तिथं कस्टम मार्जिन्स म्हणून हा ऑप्शन आहे. तर त्याच्यामधून इथं टॉपची जर किती पाहिजे असेल तेवढे आपण करू शकतो. इथं 0 करू आपण टॉपची, लेफ्टची पण 0 करू. आता इथं मार्जिन कमी झाली का नाही ते इथं कळत नाही, पण आपल्याला मार्जिन जर बघायचं असेल तर प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये इथं वर प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये मार्जिन दिसते. वर आपण 0 केली होती टॉप मार्जिन, त्याच्यामुळे इथं काही स्पेस दिसत नाही. इथं पण 0 केले लेफ्टला, त्याच्यामुळे हे पूर्ण चिटकून आलेलं आहे पेजसाठी. त्याच्यानंतर ओरिएंटेशन, सेम ओरिएंटेशन पण आपल्याला इथं दिसत नाही. आपण ज्यावेळेस प्रिंट प्रिव्ह्यू बघतो त्यावेळेस ओरिएंटेशन चेंज झालेलं दिसते. ही जी लाईन आहे तुम्हाला झूम करून दाखवतोय मी, ही डॅश डॅशची जी लाईन आहे ही, त्याला
तो जो आहे, ती एरिया जो आहे तो प्रिंट एरिया असं आपल्याला दाखवत आहे. हे बघा, हे दिसत असेल, हे ओरिएंटेशन जे आहे हे लँडस्केप ओरिएंटेशन आहे. आता जर पोर्ट्रेट करून आपण बघूया, तर पोर्ट्रेट मध्ये हा डाटा आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर साईज, एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठल्याही बँकेत वगैरे ज्यावेळेस गेलो तर A4 साईज असते, पण तुमच्याकडे जर लेटर साईज किंवा लीगल असं वेगवेगळ्या साईजचे जर पेपर्स असतील प्रिंटरमध्ये, तर त्या साईजचं आपल्याला करण्यासाठी इथं वेगवेगळ्या साईज दिलेल्या आहेत. आपण नॉर्मली आपल्याकडे A4 साईजचा पेपर असतो, तर A4 साईजच ठेवायची इथं. त्याच्यानंतर प्रिंट एरिया, आपण जर फाईलमध्ये जाऊन प्रिंट केलं तर पूर्ण शीट आपली प्रिंट झालेली दिसते इथं. पण आपल्याला फक्त एवढंच एरिया आहे तो प्रिंट करायचा असेल, तर आपण इथं प्रिंट एरियामध्ये जायचं आहे, सेट प्रिंट एरिया करायचा आहे. आधी सिलेक्ट केल्यानंतर सेट प्रिंट एरिया करायचा आहे. आधी सिलेक्ट करायचा कुठला एरिया प्रिंट करायचा आहे, आणि इथं एरियामध्ये जाऊन सेट प्रिंट एरिया. आता तो सेट झालेला इथं दाखवत नाहीये. ज्यावेळेस प्रिंट मध्ये जाईल त्यावेळेस एवढाच आपण जो सिलेक्ट केला होता तो एरिया आपल्याला इथं दाखवत आहे, प्रिंट एरिया. त्याच्यानंतर जर पूर्ण कॅन्सल करायचं असेल, ते एरिया जो सिलेक्ट केलेला तो जर एरिया कॅन्सल करायचा असेल, तर इथं क्लिअर प्रिंट एरिया म्हणून ऑप्शन आहे. आपण इथं प्रिंट मध्ये जाऊन बघूया, तर क्लिअर प्रिंट एरिया केल्यानंतर पूर्ण जो डाटा आहे शीट मध्ये तो पूर्ण डाटा इथं प्रिंट ऑप्शन मध्ये दिसतोय आपल्याला. त्याच्यानंतर पेज ब्रेक साठी आपल्याला जास्त डाटा पाहिजे, त्याच्यामुळे हा मी कॉपी पेस्ट करतोय डाटा इथून. आता इथे इन्सर्ट पेज ब्रेक आहे. आपल्याला कुठून पेज ब्रेक पाहिजे, इथं सब्जेक्ट 1 किंवा सब्जेक्ट 2, इथून जर आपल्याला पेज ब्रेक पाहिजे असेल, वेगळ्या पेजवर प्रिंट यायला पाहिजे, तर इथं पेज ब्रेक मध्ये जाऊन इन्सर्ट पेज ब्रेक केलं, इथं लाईन आलेली दिसते. प्रिंट मध्ये आपण जाऊन बघूया, सब्जेक्ट 1 इथं फक्त आलेलं, पण सब्जेक्ट 2 पासून आपण पेज ब्रेक केलं म्हणजे ते दुसऱ्या पेजवर आलेलं असणार. हा सब्जेक्ट 1 झाला. इथं सब्जेक्ट 2 आपल्याला तिसऱ्या पेजवर आलंय, कारण सब्जेक्ट जे सेकंड पेजवर आहे सब्जेक्ट 1 चे सगळे आलेले आहेत डाटा, आणि सब्जेक्ट 3 वर इथं सब्जेक्ट 2 आपला तिसऱ्या पेजवर आलेला आहे, ते इथं दाखवते. म्हणजे आपल्याला जिथून प्रिंट करायचंय वेगवेगळं, तर तिथून तो एरिया कट होऊन दुसऱ्या पेजवर जातो, त्याच्यासाठी पेज ब्रेकचा आपल्याला यूज करता येईल. इथं रिमूव्ह पेज ब्रेक म्हणजे जिथून आपण इथून केलाय, तर इथून रिमूव्ह पेज ब्रेक केलं तर तिथून ते रिमूव्ह होणार आहे. तर बघू, हे पूर्ण शीट आलेली दिसते तुम्हाला, ते रिमूव्ह झालेलं आहे इथं. आणि त्याच्यानंतर जो खाली ऑप्शन आहे रिसेट ऑल पेज ब्रेक्स, आपण पेजमध्ये जर डाटा शीट मध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी पेज ब्रेक केलेला असेल, तर ते सगळीकडे आपल्याला माहित नाही, कुठं कुठं लक्षात नाही, खूप मोठा डाटा आहे, तर त्याच्यासाठी रिसेट ऑल पेज ब्रेकचा यूज करतो. त्याच्यानंतर इन्सर्ट, इथं काय बॅकग्राऊंड म्हणून आहे, तर इथं अपडेट नाही आपलं व्हर्जन, त्याच्यामुळे इथं येत नाहीये. इथं वर्क ऑफलाईन ज्यावेळेस येईल तिथं वर्क ऑफलाईनचं पण ऑप्शन नाही आता. तर तिथं गेल्यानंतर आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे पिक्चर्स वगैरे आहेत ते जर आपल्याला या शीटच्या बॅकग्राऊंडला लावायचं असतील, तर त्याच्यासाठी बॅकग्राऊंडचा यूज करतो आपण. त्याच्यानंतर काय प्रिंट टायटल्स आहे. आता नॉर्मली आपण हा एरिया सिलेक्ट केला आणि आपल्याला प्रिंट काढायचे असेल, तर हे इथं प्रिंट येते. आवाज आहे ना सर?
आवाज येत नाहीये? हॅलो, आवाज आवाज येतोय का? हा यायला लागलाय सर आता. हॅलो. ओके. हो सर. हॅलो सर, आवाज येईना कसलाच. थांब थांब 1 मिनिट. आता हा थर्ड ऑप्शन काय आपल्याला, प्रिंट टायटल्स म्हणून ऑप्शन आहे. आता फाईल मध्ये गेल्यानंतर आधी आपल्याला हे पूर्ण डाटा आपल्याला प्रिंट करायचं, तर सिलेक्ट करायचं आहे आधी. त्याच्यानंतर प्रिंट मध्ये गेलो आपण, तर इथं सेकंड पेजवर इथं आलेला आहे डाटा. तर प्रिंट टायटल्स म्हणजे हा जो टायटल आहे तो टायटल आपल्याला इथं दिसायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रिंट टायटल हा ऑप्शन आपण सिलेक्ट करतो. इथे सांगितलेलं आहे त्यांनी प्रिंट एरिया. आपण आता प्रिंट एरिया इथं जो केलं होतं आधी हा ऑप्शन, तोच सेम ऑप्शन आहे प्रिंट एरियामध्ये. आणि त्याच्यात एक्स्ट्रा जे आहे ते ग्रीड लाईन्स असेल किंवा ब्लॅक अँड व्हाईट. ग्रीड लाईन्स म्हणजे या जे लाईन्स आहेत त्या लाईन्स जर आपल्याला घालवायच्या असतील तर इथं प्रिंट एरियामध्ये जाऊन ग्रीड लाईन्स घ्यायच्यात का नाही ते त्याच्यासाठी इथं आहे. आपण ग्रीड लाईन्स घेऊ. ओके. हा, आता या थर्ड पेजवर वरती जे आहे तिथं आपल्याला नेम रोल नंबर पाहिजे आणि ते येत नाहीये इथं. तर तिथं वरती टायटल यायला पाहिजे, त्याच्यासाठी इथं प्रिंट टायटल म्हणून ऑप्शन आहे. तर प्रिंट टायटल मध्ये जायचंय. त्याच्या आधी आपण इथं नेम हा ऑप्शन सिलेक्ट करू, म्हणजे वरती आपल्याला नेम पाहिजे. सॉरी, रोज टू रिपीट ऍट टॉप तिथं सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला जे रो पाहिजे ती रो सिलेक्ट करायची आणि इथं कॉलम्स टू रिपीट ऍट लेफ्ट, नंतर इथं कॉलम पण सिलेक्ट करायचे आणि ओके करायचंय. इथं फर्स्ट पेजवर ऑलरेडी आहे, पण हा इथं सेकंड पेजवर डबल आलेलं आहे. आपण इथं प्रिंट ऍट टॉप केलेलं होतं रोजचं, त्याच्यामुळे इथं डबल आलेलं आहे. आणि थर्ड पेजवर नव्हतं आपलं हे नेम आणि हे रोल नंबर येत नव्हते, नेम रोल नंबर वगैरे. ते ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक पेजवर आणायचं असेल त्याच्यासाठी प्रिंट हा ऑप्शन, प्रिंट टायटल्स हा ऑप्शन आपण यूज करतो. हे सगळे ऑप्शन ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपला डाटा मोठा पाहिजे, त्यावेळेस हे जास्त आपण ऑप्शन यूज करू शकतो. आता हे सगळे जे आहे आपल्याला 2 पेजेसवर हे गेलेलं आहे डाटा पूर्ण. आपल्याला एकाच पेजवर 3 पेजेसचा कॉम्प्रेस करायचा असेल तर इथं विड्थ म्हणून आहे, इथं सांगितलेलं आहे स्केल टू फिट, म्हणजे एकाच पेजवर सगळं फिट करण्यासाठी ते दिलेलं आहे ऑप्शन. आता 3 पेजेसचा एका पेजवर आपण करूया आणि हाईट पण एकाच पेजवर करायची आपल्याला. तर ज्यावेळेस आपण प्रिंट मध्ये जातोय
हा पूर्ण डाटा 3 पेजेस होतो. इथे एकच पेज आलेलं दिसतंय आता तुम्हाला. 3 पेजेसचा डाटा एकाच पेजवर आलाय, पण हा खूप लहान दिसतोय. त्याच्यामुळे आपण हा एकच्या जागी 2 पेजेसवर करू. हा एक आणि इथं 1 पेजवर येतंय. त्याआधी आपण ऑप्शन लावलं त्याच्यामुळे ते व्यवस्थित येत नाहीये 2 पेजेसवर. बघू एकदा ट्राय करू. ओके. इथं थोडा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही नंतर ट्राय करून बघा. इथं 2 पेजेसवरच फक्त हा डाटा येईल तुमचा. तर एका पेजेसवरच दाखवतोय ते आधी अप्लाय केल्यामुळे. त्याच्यानंतर ग्रिड लाईन्स आहेत. ग्रिड लाईन्स जे हे सेल्स आहेत, सेल्स कॉलम्स रो हे या ज्या रेषा आहेत त्याला ग्रिड लाईन्स म्हणतात. ते ग्रिड लाईन्स आपण इथं काढू शकतो. हे ग्रिड लाईन्स आपल्याला जर काढायचे असतील तर काढू शकतो. आणि इथं आपल्याला प्रिंट आहे. प्रिंटमध्ये आपल्याला ग्रिड लाईन्स पाहिजेत का नाही ते दाखवण्यासाठी आता इथं आपण हे केलं, अनचेक केलेलं आहे तो ऑप्शन. तर तिथं फक्त आपल्याला डाटा दिसणार आहे. इथं ग्रिड लाईन्स वगैरे काहीच दिसणार नाहीये. तर त्या साईडला आपल्याला ग्रिड लाईन्स नको आहेत, पण डाटामध्ये पाहिजे असतील तर इथं प्रिंटमध्ये चेक करायचं आहे ऑप्शन. आणि त्याच्यानंतर प्रिंटमध्ये ऑप्शन दिसेल. इथं ग्रिड लाईन्स आलेले दिसतात तुम्हाला साईडला लाईन्स वगैरे. त्याच्यानंतर सेम हेडिंगसाठी हेडिंग जे आहे, हेडिंग हे ABCD वगैरे जे आहे त्याला हेडिंग म्हणतो आपण. आणि 1 2 3 4 हे जे आहे साईडचं हे पण 1 2 3 4 हे हेडिंग आहेत. ते जर आपल्याला प्रिंटमध्ये पाहिजे असतील तर इथं प्रिंट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. इथं ABCD हे वरती दिसत असेल तुम्हाला हेडिंग आलेले आणि लेफ्ट साईडला इथं 1 2 3 4 जे आहे हेडिंग्स त्या इथं आलेले दिसत आहेत. प्रत्येक पेजवरती येणार आहे. त्याच्यानंतर ब्रिंग फॉरवर्ड हा ऑप्शन आहे. आपण आता इन्सर्ट मध्ये सांगितलं होतं ते शेप ज्यावेळेस इन्सर्ट करतो आपण त्यावेळेस त्याच्यासाठी यूज होतो. इथं शेप इन्सर्ट करून दाखवतो तुम्हाला. आता हा ट्रायंगल जो शेप आहे तो बॅक साईडला गेलेला आहे आपला. तो आपल्याला फ्रंट साईडला आणायचा असेल तर आपल्याला त्याला ब्रिंग फॉरवर्ड करावं लागणार आहे. हा आलेला दिसतो. हा बॅक साईडला होता आपला. आता फ्रंट साईडला आलेला आहे आणि हा जो ओव्हल म्हणून शेप आहे तो बॅक साईडला गेलेला आहे. हे शेप जे आहे ते फ्रंट साईडला आणण्यासाठी आपण ब्रिंग फॉरवर्ड हा ऑप्शन यूज करतो. त्याच्यानंतर इथं सेंड बॅकवर्ड म्हणल्यानंतर हा जो ट्रायंगल शेप आहे तो ओव्हल शेपच्या बॅक साईडला गेलेला आहे असं दिसतंय तुम्हाला. आता इथं सिलेक्शन पॅन आहे. सिलेक्शन पॅन म्हणजे आपण जे शेप्स इन्सर्ट केलेले आहेत कोणते कोणते ओव्हल 3 नंतर स्केल्स ट्रायंगल 1 रेक्टँगल 2 हे शेप आपण इन्सर्ट केलेले आहेत. त्याच्यासाठी हे सिलेक्शन पॅन आपल्याला दाखवते. इथं हाईड केल्यानंतर इथं जातं येते सगळं. इथून ऑप्शन हाईड करायचं आहे करण्यासाठी आणि शो करण्यासाठी आहे. इथून पण हाईड ऑल किंवा शो ऑल आपण करू शकतो. आता इथं अलाइन आहे. अलाइनमेंट कधी काम ज्यावेळेस तिन्ही ऑप्शन सिलेक्ट करतो आपण त्यावेळेस अलाइनमेंट चा यूज होतो.
शिफ्ट दाबून हे तिने आपण सिलेक्ट करू शकतो ऍट अ टाइम. आता इथं अलाइन इथं सगळे ऑप्शन जे आहेत ते शो झालेले तुम्हाला दिसतंय. इथं अलाइन लेफ्ट करू. इथं अलाइन लेफ्ट केल्यानंतर अलाइन लेफ्ट साइडला आलेलं दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर अलाइन सेंटरला एका वेळेस एकच ऑप्शन आपण लावू शकतो. आता इथं अलाइन सेंटर केलेलं त्याच्यामुळे होत नाही. मी अनडू करून ते ऑप्शन तुम्हाला एक एक दाखवतोय. ऑलरेडी आपण त्याच्यासाठी आहे. आणि त्याच्यानंतर इथं ग्रुप्स आहेत. आता शिफ्ट दाबून आपण कीबोर्ड नुसार ते करू शकतो, पण हे सगळे जे शेप्स आहेत ते आपल्याला ग्रुप्स करायचे असतील तर हे इथून आधी हे शिफ्ट दाबून सिलेक्ट करायचे ते एक एक. आणि त्याच्यानंतर इथं ग्रुपमध्ये इथं ग्रुप हा ऑप्शन आहे, हा ग्रुप करायचा आहे. सगळे एकाच ग्रुपमध्ये आपल्याला सिलेक्ट झाले दिसतात ते. आणि अनग्रुप करायचं असेल तर इथून अनग्रुप हा ऑप्शन आहे. आता हा रेक्टँगल शेप आहे, हा आपल्याला रोटेट करायचा असेल तर त्याच्यासाठी हा रोटेट 90 डिग्री लेफ्टला राईटला किंवा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल आहेच तो. व्हर्टिकल केला अजून इथं हाईट वेट काय चेंज करायचे असेल शेप्सची किंवा काही सेटिंग्स अजून चेंज करायचे असेल तर त्याच्यासाठी हा रोटेटचा आपण ऑप्शन यूज करतो.